पहिले करिंथ पत्र याचा 15वा अध्याय आणि 58 वचन. पहिले करिंथ पहिले करिंथ पत्र याचा 15वा अध्याय आणि 58 वचन. वचन असं लिहिलं आहे, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. सुंदर वचन. आणि हे जेव्हा स्टडी करत असताना हे जेव्हा वचन वाचलं तेव्हा मला एक उपदेशक म्हणजे जे शल्मोन राजाने पुस्तक लिहिलेलं आहे, नीतिसूत्रे पण लिहिलेलं आहे, उपदेशक पण त्यांनीच लिहिलेलं आहे. पण ते वाचत असताना एक मानवाचं लाईफस्टाईल किंवा मानवी जीवन मी बघत होतो, जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये नव्हतो तेव्हा, किंवा अजून पण जे कोणी ख्रिस्तामध्ये नाहीत त्यांचं एक लाईफस्टाईल असंच आहे की जन्म होतो, जन्म झाल्यावर त्या मुलाला आपण वाढवतो, त्या मुलाचा जन्म झाल्यावर वाढल्यावर त्याला शाळेमध्ये टाकतो, शाळेमध्ये 10वी झाल्यावर तो कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये झाल्यावर तो काय करतो, लग्नाचा कार्यक्रम किंवा कामाला लागतो, काम केल्यानंतर लग्न कार्यक्रम, व लग्न झाल्यावर मुलं बाळा, मग नंतर मृत्यू. म्हणजे ही मानवी लाईफस्टाईल आहे. पण त्या मानवी लाईफस्टाईलच्या अगेन्स्ट एक आध्यात्मिक लाईफस्टाईल पण आहे. ते आध्यात्मिक जीवन किंवा आध्यात्मिक जीवन जगणं हे केवळ ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला स्वीकारलेला आहे त्या लोकांना ही लाईफस्टाईल समजणे या वचनाद्वारे समजून येते. आज आमच्या जीवनामध्ये पण आम्ही पहिला भरपूर अशी की असे असेल की मी आज काय करू, मी आज काय नको करू, किंवा माझं आज पुढचं आयुष्य कसं असेल, मी आज पुढचं आयुष्य कसे जगू. पण आम्हाला वचन जेव्हा मी वाचतो तेव्हा वचन आम्हाला सांगतं की तुला असं जगायचं आहे, तुला तसं जगायचं आहे. बघा, शल्मोन राजा हा ज्ञानी ज्ञानी राजा, आणि अजूनपर्यंत कोणी झाला नाही आणि कोणी होणारही नाही इतका ज्ञानी राजा. कारण त्यांनी पहिलाच जेव्हा देवानी वर मागायला सांगितलं तेव्हा त्यांनी काय म्हटलं की या प्रजेला सांभाळण्यास मला ज्ञान दे. सुंदर वचन तिकडे लिहिलंय की मला ज्ञान दे. त्यांनी पैसा पाणी काहीच नाही मागितलं, पण ज्ञान दे. पण परमेश्वराने संतुष्ट होऊन त्याला ज्ञान पण दिलं, त्याला पैशाची भरभराट पण दिली. आणि शबाची राणी त्याचं ज्ञान पारखण्यासाठी इकडे आली. तिने त्याला उलटसुलट प्रश्न पण विचारले, पण त्यातून देखील त्याचं शहाणपण तिने जेव्हा बघितलं तेव्हा तिने खरंच विश्वास ठेवला की हे देवाकडून आलेलं शहाणपण आहे. तरी देखील त्या ज्ञानी काळाच्या ह्याच्यात देखील एवढा ज्ञानी असून देखील शल्मोन राजाने 1000 बायका केला शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या बायकांनी त्याला आपापल्या देवतांकडे काय नाद लावला. पण ज्ञानी असल्याच्या काळामध्ये त्या शल्मोन राजाने नीतिसूत्रे लिहिले, उपदेशाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या उपदेशकाच्या पुस्तकात मला एक गोष्ट सांगायची आजच्या मनामध्ये, की एक शब्द त्या ठिकाणी वारंवार आलेला आहे, ते म्हणजे काय, व्यर्थ. आजच्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही ख्रिस्ती लोक आणि ख्रिस्तीतर लोक ह्यामध्ये किती डिफरंट आहे. उपदेशक 2रा अध्याय 14 आणि 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्ञानाचे नेत्र त्याच्या मस्तकात असतात आणि मूर्ख अंधकारात चालतो, असे असून सर्वांची गती एकच आहे असे माझ्या लक्षात आले. मग मी आपल्या मनात म्हटले, मूर्खाची जी गती तीच माझी, मग मी एवढा ज्ञानी झालो तरी कशाला. मी आपल्या मनात म्हटले, हेही व्यर्थच आहे. आज पहिला मुद्दा हा आहे की व्यर्थ, देवापासून नसलेले ज्ञान व्यर्थ आहे. आज या जगामध्ये भरपूर ज्ञान आहे, भरपूर शालेय शिक्षणाचं ज्ञान आहे, कॉलेजचं ज्ञान आहे, आम्ही काम करतो त्याचं ज्ञान आहे. पण आध्यात्मिक ज्ञान आमच्यामध्ये आहे का? जर आध्यात्मिक ज्ञान किंवा देवाच्या वचनाचं ज्ञान आमच्यामध्ये नसणार तर खरंच आहे की देवापासून नसलेले ज्ञान हे व्यर्थ आहे, जगी ज्ञान काहीच नाहीये. आणि दुसरी गोष्ट असं लिहिलंय 2रा अध्याय 18 आणि 23 वचनामध्ये, 18 ते 23, मनुष्याचे बिकट कष्ट व्यर्थ आहेत. 22 वचन वाचूया. मनुष्य जे काही परिश्रम करतो व आपला जीव उलथापालथा करून या भूतलावर खटाटोप करीतो त्याचा काय लाभ. त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात, त्याची दगदग कष्टमय असते, रात्री त्याच्या मनास चैन नसते, हेही व्यर्थ. मनुष्य बिकट कष्ट म्हणजे ऍट एक्झाम्पल बघायला गेलं तर मी आज देवाजवळ प्रार्थना करीत आहे की मला काम लागू दे, आणि जेव्हा मला काम लागतं तेव्हा मी फक्त आणि फक्त माझा फोकस कामावर ठेवतो, फक्त माझ्या कमाईवर ठेवतो, मी कमवतो, मला कमवायचं याच्यावर ठेवतो, पण देवापासून दूर जातो. त्या गोष्टीचा किंवा त्या कष्टाचा काहीच लाभ नाहीये. उपदेशकाने सुंदरशे भरपूर काही असे लिहिले, आपण थोडक्या गोष्टी पाहू. की पहिली गोष्ट म्हणजे देवापासून नसलेले ज्ञान हे व्यर्थ आहे.
मनुष्याचे बिकट कष्ट व्यर्थ आहेत. आणि दुसरा अध्याय 26 वचनामध्ये असं लिहिलंय की संपत्तीचा साठा करणं किंवा संपत्तीचा संचय करणं हा व्यर्थ आहे. काही जण जीवाला खात नाहीत पित नाहीत पण बँक बॅलन्स भरपूर असतो किंवा खूप काही असतं. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की आम्ही काही आणलेलं नाहीये आणि आम्ही ह्या जगात काही घेऊन आलो नाहीत आणि आम्ही या जगातून काही घेऊन जाणार नाहीत. आम्ही नग्न आलोत आणि नग्न जाणार आहोत. म्हणून उपदेशक म्हणतो संपत्तीचा संचय करणं हा व्यर्थ आहे. आणि चौथी गोष्ट, तिसरा अध्याय 18 आणि 22 वचनामध्ये असं लिहिलंय, जगिक जीवन व्यर्थ आहे. 20 वचन, सर्व एकाच स्थानी जातात, सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात. मनुष्य मातीतून उत्पन्न झाला, मातीतच जाणार. आणि म्हणून जगिक जीवन व्यर्थ आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आज मी ख्रिस्ती आहे. आज माझ्या प्रभूचं श्रम व्यर्थ गेलं नाहीये. आज आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जे आमच्यासाठी प्राण दिलेला आहे, त्या देवाची योजना जगाच्या स्थापनेपूर्वी येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला निवडलेलं आहे. त्याची जी योजना त्यांनी पूर्णत्वास आणली, येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर त्यांनी आमच्या पापांसाठी धाडलं. त्या येशू ख्रिस्ताला आम्ही आमचा तारणारा म्हणून स्वीकारलं. आज त्याच्या रक्ताद्वारे आज आम्ही शुद्ध झालो. आज त्याच्या रक्ताद्वारे आम्ही पाक झालो आणि आज तो येशू ख्रिस्तामुळे देवाबरोबर आमचा समेट झाला. जर येशू ख्रिस्त आलाच नसता तर आज आम्ही भरपूर भरकलो असतो, आमची पांगापांग असती किंवा आम्ही त्या ज्ञानात पोहोचलो असतो. पण आज आम्हाला वरून येणारं ज्ञान या बायबलद्वारे, या पवित्र शास्त्राद्वारे आज आम्हाला मिळत आहे आणि आज आमचं तारण झालेलं आहे. आणि आज आम्ही इतके धन्यवादित लोक आहोत की आज आम्ही प्रत्येक जण जे लोक बसलेले आहेत त्या लोकांना इतके धन्यवादित म्हटलेलं आहे परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने, की जे लोक मला न पाहता विश्वास ठेवतील ते धन्य, तो मला म्हटलेलं आहे. आणि आज आम्ही इतके धन्य आहोत. आम्ही आज दूरचे होतो, आज आम्ही लांबचे होतो, पण आज जवळचे होत. बघा, जुन्या करारामध्ये देवाजवळचे लोक म्हणजे इस्रायल लोक होते. इस्रायल लोकांवर देव प्रेम करत होता आणि इस्रायल लोकांवर त्याची प्रीती वाहून जात होती. पण आज त्या येशू ख्रिस्तामुळे आम्हाला आज त्यांनी जवळचे केलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला आज त्यांनी विकत घेतलेलं आहे आणि आज आम्हाला मौल्यवान असं रत्न करून त्यांनी ठेवलेलं आहे. आज तो आम्हाला जपत आहे. आज आम्हाला त्या सैतानापासून पण जपत आहे, कारण येशूची प्रार्थना परमेश्वराकडे गेलेली आहे. योहान 17 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, येशू म्हणतो की मी आणि हे या जगाचे नाहीत. जसं मी या जगाचा नाही तसे हे नाहीत, पण या जगात त्यांना ठेवत असताना त्यांना वाईटापासून तू सोडीव. आणि खरंच आहे की आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्या देवाजवळ बसण्याचा, त्या परमपवित्र स्थानी आराधना करण्याचा जी सुवर्ण संधी मिळालेली आहे, ती खरंच त्या देवाची कृपा आहे. आणि देवाचा ग्रेस पिरियड आहे. त्या ग्रेस पिरियड मध्ये आम्ही या जीवनात जगत असताना एक जगिक जीवन व्यर्थ आहे, पण आम्ही आत्मिक जीवन जगणं कितीतरी चांगलं आहे आणि कितीतरी काय प्रभावशाली आहे. म्हणून बंधूंनी मगाशी जे गीत गायलं त्यामध्ये काय होतं, ख्रिस्त वचनाचा काय मजवर प्रभाव पडला. आज ह्या वचनाचा माझ्यावर प्रभाव पडला आहे का? आज कित्येक आपण प्रत्येक 9 वाजता प्रभात मननला आपण बसतो, प्रभात समयी बसतो, मरणाला बसतो, पण आज आम्ही अर्धा तास त्या वचनाचा पूर्णपणे परिपाठ करून जेव्हा आम्ही जीवनचर्या चालू करतो तेव्हा आम्ही ते वचन आत्मसात करून त्याचद्वारे आचरण करीत आहोत का? आज आम्ही जगिक गोष्टीमध्ये गुंतलेलो आहोत का, की आज आम्ही आत्मिक गोष्टीमध्ये गुंतलेलो आहोत? आज आम्हाला एक कळतं की जर देवाने मला निवडलेलं आहे जगाच्या स्थापनेपूर्वी, तर त्याचं काम करणं मला किती गरजेचं आहे. त्या कामासाठी मला पूर्णपणे वेळ काढणं किती गरजेचं आहे. आज आम्ही ठीक आहे, जगामध्ये आम्ही जगत आहोत, आमचं जीवनचर्या लाईफस्टाईल जगिक पण असते आणि आत्मिक पण आहे, कारण आमच्यामध्ये 2 स्वभाव, एक मानवी स्वभाव आहे आणि एक आत्मिक स्वभाव आहे. पण आम्हाला आत्मिक स्वभावावर मानवी स्वभाव वरचढ होऊन द्यायचा नाहीये. तो वरचढ होऊन न देण्याचं एकच कारण म्हणजे काय, पवित्र शास्त्राचं वाचन. बघा, 3 गोष्टी ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही आत्मसात करून घ्यायचे आहेत. एक तर पवित्र शास्त्राचं वाचन, एक विश्वास आणि प्रार्थना. आणि या अंतिम समयामध्ये, या शेवटच्या काळामध्ये आम्हाला 3 गोष्टींचं एक धैर्य, 3 गोष्टींचं एक काय प्रभुत्व आम्हाला करायचं आहे, की आम्ही वचनाद्वारे पारंगत व्हावं, वचनाचं ज्ञान आम्ही घ्यावं आणि त्या वचनाद्वारे विश्वास आम्ही पक्का ठेवावा, की सैतानाचे जळते बाण आम्ही पूर्णपणे भिजवून टाकावे आणि प्रार्थनेद्वारे त्याच्याशी लढा द्यावा. कारण प्रार्थनेत सामर्थ्य आहे, प्रार्थनेत पूर्णपणे सामर्थ्य आहे. आमच्या संसारामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा काही बाधा येते किंवा जेव्हा काही संकट येतं,
कमी प्रार्थनेत जास्तीत जास्त तत्पर असणं गरजेचं आहे. म्हणून उपदेशक म्हणतो की काय जगिक जीवन हे व्यर्थ आहे. पाचवी गोष्ट काय आहे, तर उपदेशक 4 अध्याय 4 वचनामध्ये असं लिहिलंय की मग मी सर्व उद्योग व कारागीर ही पाहिली, ही सर्व चढाओढीमुळे होतात, हाही व्यर्थ व वायफळ उपयोग आहे. चढाओढ आजच्या जीवनामध्ये चढाओढ आहे. मी बेस्ट, मी बेस्ट, मी बेस्ट नाही. आमचा बेस्ट एकच आहे, आमचा येशू ख्रिस्त, ज्याने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी मरण सोसलं, ज्याने त्या वधस्तंभावर तो स्वर्ग राज्य सोडून तो चांगला राजा राजकुमार असून सुद्धा त्यांनी नम्रपणा, लीनपणा, दीनपणा त्यांनी स्वीकारून तो काय गेला, परमेश्वराच्या आज्ञेनुसार या जगामध्ये आला. आणि आज तो थोरांपेक्षा थोर त्या देवाने त्याला नाव दिलं. आज आमच्यासाठी तो वधस्तंभावर तो खेळण्यात आला. आमच्यासाठी त्यांनी हात ओपन केले, आमच्यासाठी त्यांनी कुशीत भाला घेतला, आमच्यासाठी डोक्यात काय काट्यांचा मुकुट घेतला. तर आमचे पाय वेगळ्या मार्गाला जात होते, खिळे घेतले, आमचे हात वाईट कृत्य करत होते, खिळे घेतले, आमच्या डोक्यात घाणेरडे विचार, त्यामुळे काट्यांचा मुकुट, आमच्या पोटामध्ये काय काय शिजलं ते सर्व काही त्यांनी काय वधस्तंभावर पूर्णपणे सहन केलं. आणि ही गोष्ट फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी, कारण निमूटपणे सहन करायला तो वधस्तंभावर त्यांनी बोललं पण असतं की या लोकांना मारून टाक. पण त्यांनी एक त्या गाण्यामध्ये पण आपण ऐकलं की त्यांनी वधस्तंभावर एक सुंदर वचन किंवा सुंदर शब्द म्हटला की ह्यांना क्षमा कर प्रभू, हे काय करत आहे त्यांना कळत नाही. इतका तो थोर महान देव जो आमच्यासाठी त्या वधस्तंभावर बलिदान झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त, आज त्याच्यामुळे त्या देवाबरोबर आम्ही बसतो, उठतो, त्या देवाला आम्ही काय अंतःकरणात घेतो, त्या देवासमक्ष आम्ही प्रत्येक प्रभुवारी त्या देवाच्या पवित्र मेजासमोर आम्ही येतो. का तर आम्हाला एक घोषणा की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय जीवन त्यागलं, येशू ख्रिस्ताने आज बलिदान दिलं, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तो विजयाने उठला. ही आम्हाला एक होप्स किंवा ही आम्हाला एक आशा आहे की आज आम्ही ह्या जीवनात जगत असताना, आज आम्ही मृत्यू जरी पावलो तरी पण येशू ख्रिस्त येणार तेव्हा आम्ही त्या उठले जाणार आहोत. ही एक आम्हाला होप्स आहे. ख्रिस्ती लोकांना ही आशा नाहीये, ख्रिस्ती लोकांना ही आशा मुळीच नाही. आम्हाला ख्रिस्ती लोकांना आशा आहे की येशू ख्रिस्त आज मी निडर आहे. आज मी प्रभूचं वचन सांगता सांगता मेलो तरी चालेल, आज मी प्रभूचं कार्य करता करता मेलो तरी चालेल, आज मी प्रभूचं गाणं गाता गाता मेलो तरी चालेल, आज मी प्रभूची सुवार्ता इतरांना पोहोचवली तरी चालेल, आज मी आउटरीचला गेलो, सुवार्ता सांगता सांगता मी मेलो तरी चालेल, मला कोणी मारहाण केली तरी चालेल, प्रत्येकाचा झाडा प्रभू परमेश्वर घेणार. आणि वचनामध्ये लिहिलेलंच आहे की परमेश्वर सूड घेणार तुमचा, आपण सूड नाही घ्यायचं, परमेश्वर घेणार. आणि म्हणून परमेश्वरला आपण धन्यवाद देऊया की त्यांनी आज आम्हाला निवडलेलं आहे. आज त्यांनी या उपदेशकाद्वारे आम्हाला सांगितलंय की या जगामध्ये काय काय व्यर्थ आहे. पहिली गोष्ट, देवापासून नसलेलं ज्ञान व्यर्थ आहे, तुम्ही माझं ज्ञान घ्या. मनुष्याचे बिकट कष्ट व्यर्थ आहे, तुम्ही कष्ट करा पण माझ्याद्वारे कष्ट करणं शिका. संपत्तीचा संचय करणं, तुमची संपत्ती जगातील नको, तर तुमची संपत्ती हेवन स्वर्गामधली असावी. तिसरी गोष्ट, जगिक जीवन व्यर्थ आहे, तुम्ही जगिक जीवन न जगता आत्मिक जीवन जगा. पाचवी गोष्ट, चढावड करू नका, स्पर्धा करू नका, कारण प्रत्येकाला प्रतिफळ मिळणार आहे. प्रभूच्या राज्यामध्ये पण चढावड चालू आहे की मी चांगलं वचन सांगतो, मी चांगलं वचन सांगतो. चांगलं वचन हे चांगलं वचनच आहे, फक्त शब्द टाकणारा आमचा परमेश्वर आहे. ते प्रत्येकाच्या माध्यमातून टाकत आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शैलीतून देत आहे, पण प्रत्येकांना त्या कानापर्यंत पोहोचणं हे परमेश्वराचं एक ध्येय आहे की प्रत्येकांना येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रत्येकाच्या कानामध्ये जाणं खरंच गरजेचं आहे. सहावी गोष्ट आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले कष्ट हे व्यर्थ आहेत. 4 अध्याय 7-8 वचनामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे मी माझ्यासाठीच कमवणार, मी कोणासाठी कमवणार नाही, आणि माझ्यासाठी मला घर बांधायचं त्यामुळे कमवणार, आणि स्वतःसाठी जगणं की मी ख्याली खुशाली खाणार पिणार. म्हणून उपदेशकामध्ये म्हटलेलं आहे, हे तरुण आपल्या तारुणाच्या दिवसात तू काय करायचं ते कर, खा पी मजा करायची, पण शेवटी तुला काय त्या सर्वांचा हिशोब द्यावा लागणार. आणि तरुणांसाठी पण आहे, वृद्धांसाठी पण आहे. नंतर आम्ही पाहतो खाली वचनामध्ये लिहिलंय 12:1 की हे तरुण आपल्या तारुण्याच्या दिवसात त्या निर्माण करताना स्मर. आजचे तरुण, आजची पिढी इतकी वाहवत जात आहे की आजच्या तरुणांना वचनाचं काही गांभीर्य कळत नाहीये. पण आज जर त्या वचनाचं गांभीर्य त्यांना कळालं तर त्या लोकांनी पूर्णपणे देवावर विश्वास ठेवायचा आहे, पूर्णपणे देवावर भाव ठेवायचा आहे. कारण आजकालची पिढी खूप वाईट परिस्थिती आहे. कारण जसं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तसं शास्त्रामधलं पूर्णपणे खरं होत चाललेलं आहे, ज्या भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत त्या खरं होत चाललेलं आहे. आणि आज आमच्या तरुण मुलांना, तरुण लेकरांना आम्ही एक स्टँड दिला पाहिजे. आज त्यांच्या मनावर वचन बिंबवले पाहिजे आणि त्यांच्या वचनाद्वारे त्यांना वागण्यास शिकवण्यास त्यांना काय पूर्णपणे शिक्षण दिलं पाहिजे. कित्येक आई वडील आहेत, कित्येक लेकरं आहेत, की आई वडील कामाला जातात पण लेकरं काय करत आहेत काय कळत नाहीये.
आणि मग नंतर जेव्हा समजतं तेव्हा स्फोट होतो. म्हणजे स्फोट होतो म्हणजे काय, आणि मला माहित नव्हतं असं असेल. म्हणून आजच वेळ आहे की आपल्या लेकरांना परमेश्वराचं वचन पूर्णपणे त्यांच्या मनात ठसवा. बघा येशू ख्रिस्ताचं बाळपण कसं होतं. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. आज आमची लेकरं कशात वाढत आहेत? आज आमची लेकरं वाढत आहेत मोबाईलच्या गाण्यांमध्ये, मोबाईलच्या मीडिया स्पेसमध्ये, युट्यूबमध्ये, इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, ह्यामध्ये वाढत आहेत. हा सर्व काही व्यर्थ आहे. उपदेशक सर्व हे जगातलं काही काही आहे ते सर्व व्यर्थ आहे. बघा आठवा एक आहे, आठवा एक गोष्ट आहे. 5वा अध्याय 10व्या वचनामध्ये असं लिहिलंय, लोभ धरणे व्यर्थ आहे. बघा ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ आहे. लोभ धरणं म्हणजे काय? जे देवाने आम्हाला दिलेलं आहे त्यात आम्ही संतुष्ट असणं ठीक आहे. त्यात आम्ही संतुष्ट राहावं, कारण देव जे काही देतो किंवा देव त्याच्या योजनेनुसार जे काही कोणाला देतो ते बरोबर त्या मापापुरती देतो. आणि त्याला माहित आहे की जास्त दिलं तर ह्याला किती त्रास होईल किंवा ह्याला किती प्रॉब्लेम्स होईल, आणि कमी दिलं तर ह्याला किती प्रॉब्लेम होईल. म्हणून देवबाप त्याच्या योजनेनुसार त्याला पुरवतो. पण कित्येक मनुष्य किंवा कित्येक गोष्टी अशा आहेत की असं वाटतं की काय, माझ्याकडे आहे पण मला त्याचा पण हवंय. म्हणजे हा लोभ धरणं पण व्यर्थ आहे. हा लोभ आमच्यात नसावा. 9वी गोष्ट आहे, 6वा अध्याय 1-2 वचनामध्ये, धनसंपत्ती आणि प्रतिष्ठा व्यर्थ आहे. आमच्याकडे आज किती पण धन असो, किती पण काही प्रतिष्ठा असो, किती पण आम्ही मोठे असो, पण ते सर्व काही व्यर्थ आहे. उदाहरणार्थ, शताधिपतीचा साखर. शताधिपती त्या चाकरासाठी येतो, त्याच्या हाताखाली कित्येक शेकडो लोक कामगिरी असतात, कामाला आहेत. पण तो ते येशू ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणतो की माफ एक शब्द मात्र बोला, माझा साखर बरा होईल. त्यांनी ख्याती ऐकली असेल येशू ख्रिस्ताची, त्या बरं करतो. तो आला तिकडे, तो म्हणाला माझा विश्वास आहे आणि तू काय फक्त शब्द मात्र बोल. येशू ख्रिस्त अचंबित झाला, आश्चर्य वाटलं, इतक्या इस्रायलामध्ये इतका विश्वास मला आढळला नाही अजून पण. पण त्यांनी काय केलं की तू फक्त शब्द बोल, माझा साखर बरं होईल, एकदम गॅरंटीनी. आणि आज तो शताधिपती, एकदम प्रतिष्ठावान मनुष्य, तो येशूकडे आला. म्हणून बघा जगामध्ये किती आम्हाला प्रतिष्ठा मिळो, आम्ही मॅनेजर लेव्हलचे असो, आम्ही सीईओ असो, किंवा आम्ही मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असो, पूर्ण बिल्डिंग माझी असो, मी बिल्डर असो, पण किती पण प्रतिष्ठा असो, आम्हाला देवाकडे यावंच लागतं. कारण देवाकडे येणं हे काळ्या दगडावरची रेष बोलतात ना, ती आहे. आम्हाला देवाकडे यावंच लागतं. काही प्रॉब्लेम्स आम्हाला देवाकडे घेऊन यावेच लागतात आणि देवच त्या प्रॉब्लेम पासून आम्हाला काय करतो, सोडवतो. आणि 10वी गोष्ट, चांगल्या लोकांचा जगाला विसर पडतो, हेही व्यर्थ आहे. कारण चांगले काम करण्याची निंदा केली जाते. आम्ही चांगलं काम करतो म्हणजे काय, देवाचं वचन इतरांना सांगतो, त्या लोकांचा त्यांना विसर पडतो, ते लोक निंदा करतात. पण येशू ख्रिस्ताचं वचन आहे की माझ्या नावाने तुमची सर्वजण काय निंदा करतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आणि ते व्यर्थ आहेत, हे सर्व गोष्टी त्यांच्या व्यर्थ आहेत. आणि म्हणून पहिले करीन 15 अध्याय 18 वचनामध्ये असं लिहिलंय की हे सर्व काही व्यर्थ आहेत, पण एकच व्यर्थ नाहीये, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. आम्ही जेव्हा प्रभूमध्ये श्रम करायला लागतो तेव्हा आमचे श्रम व्यर्थ होत नाहीत. आमची सर्व नमुदनी काय स्वर्गात होते. ज्यावेळी प्रभूचं आम्ही काम करतो, तो प्रभू काय करत असतो, वर नमूद करत असतो, ह्या व्यक्तीने असं केलेलं आहे. बघा तुम्ही कोणासाठी प्रार्थना करता, कोणाला वचन सांगता, रात्रंदिवस तुम्ही देवासाठी पळत राहता, आपलं घरदार बाजूला सोडून आउटरीच प्रत्येकाला सुवार्थ सांगत आहेत, गावोगावी जाऊन सुवार्थ सांगत आहेत, दान देत आहेत, गोरगरिबांना मदत करीत आहेत, पण तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. तुमचे श्रम काय आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने नमूद केलेले आहेत. आणि एक गोष्ट आहे की लोकांनी ह्या बाबतीत आम्हाला अप्रिशिएट करो किंवा न करो तरी चालेल, काही हरकत नाही. अप्रिशिएट करणारे आमचे स्वर्गीय दूत आहेत, आमचा देवबाप आहे, स्वर्गीय बाप आहे. आम्ही जेव्हा लोक आम्हाला चांगले म्हणूत किंवा ना म्हणूत की हा चांगला आहे, हा वाईट आहे. बघा प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा मनुष्य देवाकडे येतो, तो सुधारतो, तेव्हा वचनाद्वारे तो सांगत असतो. पण लोक काय बोलतात, अरे हा लय ज्ञान देतो की हा पहिला काय होता. पण देवाने जर त्याला क्षमा केलेली आहे तर आम्हाला काहीच भीती नाहीये. लोकांनी आम्हाला चांगलं म्हणत किंवा न म्हणत, मी देवाचं काम पुढे नेणार म्हणजे नेणार. कारण त्या देवानी माझ्यासाठी ते येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर धाडला. आज त्याच्या रक्ताद्वारे माझं पाप शुद्ध केलं. आज त्याच्याद्वारे मला त्याच्या समक्ष येऊन त्याची सुवार्थ सांगण्यास, त्याचं स्तवन करण्यास जी सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल देवाला पण धन्यवाद देणं गरजेचं आहे. आम्ही संदेश युट्यूबवर टाकतो, मीडियावर टाकतो, काही जणांची व्हॉट्सअपवर टाकतो. काही जण मनामध्ये काय बोलतात, मी एवढं टाकतो तर बंधू मला लाईक करत नाहीत आणि युट्यूबवर मला लाईक्स येत नाहीत, व्ह्यूज येत नाहीत, मी हे करत आहे ते करत आहे तर मला लाईक येत. अरे लाईक करू न करू,
आमचा स्वर्गीय बाप लाईक करत आहे, स्वर्गीय दूत इथं तर बिलियन्स बिलियन्स, तिथं आमचे तर कितीतरी म्हणजे कितीतरी देवदूत आहेत, ते लाईक करत आहे, ते लक्षात ठेवा. तुमचं वचन इतरांना पोचणं महत्वाचं आहे, कोणी लाईक करून न करू. म्हणून आज आम्हाला एक शेवटची गोष्ट कळते की प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाहीत. आज प्रभूमध्ये आम्ही जर काम करत आहोत तर पूर्णपणे स्वच्छ अंतकरणाने, निर्मळ अंतकरणाने, विश्वासाने, प्रार्थनेद्वारे, वचनाद्वारे तसं काम पुढे करणं गरजेचं आहे. आणि एक शेवटचं वचन वाचू आपण, कलसे याचा 3रा अध्याय, कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय. 1-2 मिनिटं घेतो, वेळ होत आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय, 23 आणि 24 वचन की आणि जे काही तुम्ही करीता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची चाकरी करीत जा. सुंदर वचन आहे की माणसांसाठी आम्हाला करायचं नाही, आम्हाला प्रभूसाठी करायचं आहे. आम्हाला तो रिवॉर्ड्स घेण्यासाठी करायचा आहे, आम्हाला पळायचं आहे. जसा पौल म्हणतो, मी पळत आहे, माझ्या काय त्या मुकुटासाठी पळत आहे. आम्हाला आज ह्या जगामध्ये पळायचं आहे. हे सर्व जगिक सामर्थ्य व्यर्थ आहे, जगिक प्रतिष्ठा व्यर्थ आहेत, अधिपतींची सत्ता व्यर्थ आहे. ही सत्ता येते जाते, पण आमची एकच सत्ता कायम राहणार, ती म्हणजे आमच्या प्रभूची सत्ता, आमच्या परमेश्वराची सत्ता. म्हणून या वेळानं, या शेवटच्या काळात जगत असताना आम्ही अधिकाधिक धावायचं आहे, अधिकाधिक प्रभूचं काम पुढे न्यायचं आहे, अधिकाधिक प्रभूची सुवार्ता इतरांना सांगायची आहे. कित्येक लोकांच्या कानामध्ये अजून येशू ख्रिस्ताचं नाव गेलेलं नाही, म्हणून येशू ख्रिस्ताला पाठवलं नाही देवानी. म्हणून आज आम्हाला प्रत्येकाला त्या देवाचं काम पुढे न्यायचं आहे. म्हणून या वचनाला देवबाप आशीर्वाद देव, आणि प्रत्येकाने वचन ऐकलं त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊ. आणि आम्हाला एकच मोटिव्ह करायचं आहे की माझं काम, परमेश्वराचं काम मी पुढं आणि पुढं आणि पुढं नेणारच, कारण माझा रिवॉर्ड्सवर परमेश्वर काय राखून ठेवलेलं आहे. देवबाप सर्वांना आशीर्वाद देव, वचनाला आशीर्वाद देव.